जाहीरनाम्यानुसार कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करू, तसंच दिलेली आश्वासनं पाळू. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. 250 कोटींचा पीक विमा घोटाळा, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. बीड जिल्ह्यात पीक विमा घोटाळ्यात परळी पॅटर्न राबवला. इतर तालुक्यातील विमा परळीतल्याच बोगस शेतकऱ्यांनी उचलला, धस यांचा आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पीक विम्याबाबत मोठी घोषणा. पीक विमा घोटाळ्याच्या आरोपांबाबत सखोल चौकशी करू. हे प्रकरण आम्ही तसाच नेल्याशिवाय राहणार नाही, फडणवीस यांची विधानसभेत घोषणा. 1500 मतांनी निवडून आलोय असं सांगून मंत्रिपद मागू का? वळसे पाटलांचा कार्यकर्त्यांना खोचक टोला. आमदार अभिजित पाटील यांच्याकडून रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची भेट. माढा मतदारसंघातील रस्त्याप्रश्नी प्रलंबित मागण्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी. ठाकरे गटाचे यवतमाळ जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर शिंदे गटात. माजी आमदार विश्वास नांदेकरांचा कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश. राज्यमंत्री पंकज भोयर यांचा आज वर्ध्यात नागरी सत्कार समितीची माहिती. राहुल गांधी सोमवारी परभणीला जाणार. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची राहुल गांधी भेट घेणार. मस्साजोगलाही भेट देण्याची शक्यता. बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पावलं उचलणार. बीडची गुन्हेगारी कमी करण्यासाठी 100% प्रयत्न करणार. बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांचा विश्वास. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांचं सरपंच हत्येप्रकरणी अमित शहांना पत्र. संतोष देशमुख हत्येप्रकरणी सखोल चौकशीची मागणी. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा. मस्साजोगमध्ये अजित पवारांसमोर संतप्त गावकऱ्यांच्या घोषणा. संतोष देशमुख हत्येप्रकरणी गावकऱ्यांमध्ये संताप. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं सांत्वन. शब्द देतो, सूत्रधार कुणी असो आरोपींना सोडणार नाही. अजितदारांची देशमुख कुटुंबियांना ग्वाही. बीडच्या मस्साजोगमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी शरद पवारांची चर्चा. बीडच्या घटनेनं महाराष्ट्र हळहळला. आरोपींसह सूत्रधाराला अटक झालीच पाहिजे, शरद पवारांचं वक्तव्य. शरद पवार संतोष देशमुखांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलणार. भेट घेऊन चालणार नाही, दोषींवर कारवाई केली पाहिजे. बीड प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया. तर विरोधकांना विरोधाची भूमिका मांडायची असते, आम्ही मार्ग काढायला आलोय, अजित पवारांचं उत्तर. वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड. वाल्मिक कराडला अटक करावीच लागेल, नाव घेत संदीप क्षीरसागर यांचा आरोप. वाल्मिक कराडवर मोक्का लावणार की नाही? जवळचा माणूस मंत्रिमंडळात असताना कराडवर कारवाई कशी होणार? जितेंद्र आव्हाडांचा सवाल. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून परभणीत सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन. आमदार विक्रम काळे, राजेश विटेकरे उपस्थित. पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू. शरद पवारांची परभणीत सूर्यवंशी कुटुंबियांसोबत भेट. परभणीत जे घडलंय ते अतिशय धक्कादायक. वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी इथं आलोय. तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणार. शरद पवारांचं सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना आश्वासन. शरद पवारांची परभणीत सूर्यवंशी कुटुंबियांसोबत भेट. सोमनाथच्या शरीरावर मारल्याचे व्रण, त्याला कसलाच आजार नव्हता. दोषींना फाशीची शिक्षा व्हावी. पवारांशी बोलताना सोमनाथच्या कुटुंबियांना अश्रू अनावर. पुण्याच्या भोर तालुक्यात पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले वाढले. बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी ठार. वन विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, गावकऱ्यांची मागणी. रजपूत वसाहत ते बाबा भेडे पूल रस्त्याचं डांबरीकरण होणार. पुणे महापालिकेचा निर्णय. भीमा कोरेगावातील शौर्य दिन स्थानिकांच्या सहकार्याने उत्साहात पार पडणार. त्यासाठी प्रशासन सज्ज. माहिती प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. नाशिकमध्ये चालू वर्षात जानेवारी ते नोव्हेंबर अखेरपर्यंत 458 अपघातांची नोंद. विना हेल्मेट 36 तर एकूण 160 जणांचा मृत्यू. गोंदिया जिल्ह्यातील 3,61,000 लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर, तर 1,571 अर्ज रद्द. 2 महिन्यात 73,734 लाभार्थी. धानाला गेल्या वर्षीप्रमाणेच हेक्टरी 20,000 रुपये बोनस मिळणार. हिवाळी अधिवेशनादरम्यान बोनसची घोषणा. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 3 येथील शाळा जिल्हा परिषदेच्या शाळेत आजी आजोबा दिन साजरा. शालेय विद्यार्थ्यांकडून आजी आजोबांचं पाद्यपूजन. बीडमधून परभणीकडे जात असताना शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात. रुग्णवाहिकेनं अचानक ब्रेक लावल्यानं मागील गाड्या एकमेकांना धडकल्या. अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती. संविधान प्रतिकृती विटंबनेच्या घटनेविरोधात अहिल्यानगरच्या कोल्हारमध्ये निषेध. आंबेडकरी संघटनांकडून निषेध सभेचं आयोजन. पुण्यात काँग्रेसचं रास्ता रोको आंदोलन. राहुल गांधींवर खोट्या केसेस दाखल केल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. नंदुरबारच्या अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी शिक्षकांची निदर्शनं. विविध मागण्यांसाठी अक्कलकुव्यातील 344 प्रशिक्षणार्थी शिक्षकांचं आंदोलन. रोजगार हमी नसल्यानं प्रशिक्षणार्थींची चिंता वाढली.
रत्नागिरीतील गुहागरमध्ये प्राध्यापकांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मोर्चा. नंदुरबारच्या सारंगखेडा चेतक फेस्टिवलमध्ये 19 कोटींच्या घोड्याची विक्री, आमदार संग्राम जगताप यांच्याकडून सूर्यकांतमणी घोड्याची खरेदी. अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत खासदार विशाल पाटील यांचं जल आयोगाला पत्र, विशाल पाटील कर्नाटकच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याविरोधात व्यापक लढा उभारण्याचा सामाजिक संघटनांचा निर्धार, 24 जानेवारीला सांगली आणि कोल्हापूरचे आजी माजी खासदार आमदारांच्या उपस्थितीत सांगलीत महापूर परिषदेचं आयोजन. वर्धा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती, शहरातील 17 भागातील पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता. अक्कलपाडा धरण आणि गिरणा पांझणच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडा, माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर मिळणार, जिल्ह्यात 40,000 घरकुल मंजूर. पवनचक्कीच्या मारहाण प्रकारातील शेतकरी कुटुंबाचं तुळजापुरात आंदोलन, 3 महिन्यांच्या बाळासह संपूर्ण कुटुंब आंदोलनाला बसलं, पवनचक्कीच्या कंपनीवर आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. साताऱ्याच्या अनावळेत 4थ्या राज्यस्तरीय शब्दवेल साहित्य संमेलनाची सुरुवात, ग्रंथदिंडीच्या माध्यमातून प्रचार, दिंडीत वारकरी संप्रदायाचा सहभाग. नाशिकच्या इगतपुरीतून मानाच्या साई पालखीचं शिर्डीकडे प्रस्थान, समाज प्रबोधन, पारंपरिक नृत्य आणि चिमुकल्यांच्या साई नामाच्या गजराने इगतपुरी दुमदुमली. पुण्याच्या मावळ तालुक्यात पवना नदीचं जलपूजन आणि जलदिंडीला प्रारंभ, शालेय विद्यार्थ्यांकडून पवनामाईची आरती करत स्वच्छता ठेवण्याच्या घोषणा. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील धोत्रा जहागीरमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन, शर्यतीत सुमारे 100 बैलजोड्यांचा सहभाग, शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर घटले, कांदा 16 ते 20 रुपयांनी स्वस्त, कांद्याची आवक वाढल्याने दर घसरले. सोलापूरच्या माढ्यातील पडसाळी गावचा शेतकरी 1 एकर कांद्यातून लखपती, योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर 5 लाखांचं उत्पन्न मिळवलं. नंदुरबार जिल्ह्यात हिरव्या मिरचीच्या दरात घसरण, मिरचीचे दर 15 रुपये किलोवर, हिरव्या मिरचीची आवक वाढल्यानं दरावर परिणाम. नंदुरबार जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला, वातावरणातील गारवा वाढल्यानं रब्बी हंगामातील पिकांना फायदा, तापमान 15 ते 16 अंश सेल्सिअसवर गेल्यानं ग्रामीण भागात नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागतोय. धुळे जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला, शेंगा पोखरणाऱ्या अळीमुळे शेतकरी त्रस्त.